महायुती म्हणून आम्ही सगळे पक्ष एकत्र काम करतो आणि आम्ही सगळ्या मित्रांना सोबत घेऊनच काम करत असतो. तरी पण कुणाचा काय गैरसमज असतील तर त्यांच्याशी अवश्य चर्चा करू आणि काय कुणाचे गैरसमज असतील तर त्याही संदर्भात त्यांच्याशी बोलून घेऊ. उदय सामंत असं म्हणाले की आमची पण शक्ती सोलापूरमध्ये आहे, त्यामुळे आमचं पण ऐकलं पाहिजे. नाही, बिलकुल त्यांचं खरं आहे की त्यांची शक्ती सोलापूरमध्ये आहे आणि शिवसेनेला ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे तिथं भारतीय जनता पक्षाची पण शक्ती आहे. त्यामुळं सगळ्या ठिकाणी एकमेकांनी सोबत येऊन पुढं जाणं आवश्यक आहे आणि आम्ही महायुती म्हणून सगळे मिळून सोबत पुढं जाऊ. सोलापूरच्या जागेवर भाजपचा दावा आहे. नाही, सोलापूरच्या जागेवर भाजपचा दावाच नाही, हक्क आहे आणि सोलापूरची जागा भारतीय जनता पक्षाकडेच राहील. जरांगे पाटलांच्या चर्चेतून अजूनही काही तोडगा निघाला अशी मार्ग दिसत नाही आहे. शिवसेना शिंदे गट भी आग्रह कर रही है, कैसे देखते हैं? कहाँ पे? जरांगे पाटलांच्या या चर्चेतून तोडगा निघाला असं दिसत नाहीये, ते आपल्या उपोषणावर ठाम नाही, आदरणीय जरांगे साहेबांचं उपोषणाच्या संदर्भातली त्यांची भूमिका आहे. त्यांच्यासोबत चर्चा करणारे सरकारचे वेगळे घटक आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं सरकार मराठा समाज बांधवांच्या मागण्यासंदर्भात काम करते त्या भावना समजून घेऊन आदरणीय जरांगे दादा पुढचा निर्णय घेतील. चला, कम बारिश का अनुमान देता है ग्रामीण विकास मंत्रालय की किस तरह की तैयारियां हैं, क्योंकि मौजूदा समय में भीषण गर्मी पड़ रही है लेकिन पूरे महाराष्ट्र के अंदर जो है पानी की बहुत कमी हो रही है. ग्रामीण भागों में सबसे ज़्यादा पानी की किल्लत दिखाई दे रही है. अल नीनो की वजह से इस बार बारिश कम होगी ऐसा अनुमान मौसम विभाग का है और उस अनुमान जो आया है सरकार ने उसको गंभीर से लिया है और सरकार उस पर गंभीर है. हमने पानी बचा के रखने का काम सरकार ने हाथ में लिया है. जब तक बारिश नहीं आता साधारण अगस्त महीना मंथ एंड तक जितना पानी पीने को लगेगा उतना पानी हमने रिजर्व किया है. आदरणीय मुख्यमंत्री महोदय लगातार उसके ऊपर ध्यान रखे हुए हैं और हम जो उपाय योजना करनी पड़ेगी वो उपाय योजना हम करेंगे.